मग हा धर्म चुकीचा आहे ना आत्या? आणि ती पुस्तकं बी चुकीची आहेत ज्यात ह्या समध्या गोष्टी लिहिल्या आहेत. गप्प बस. तू काय बोलतोस तुझं तुला तरी कळतंय? इथं घरात बोललास, भीमा तू बाहेर जाऊन बोलशील तर कुणास ठाऊक लोक तुझ्या संग काय करतील. पूजा करतात लोक या पुस्तकांची. तर मग हे चुकीचं आहे ना आई? त्या लोकांनी विचार केला पाहिजे. जी बाई घरची काळजी घेते, जेवण बनवते, आपल्या पोरासनी पोसते, मग ती दासी कशी असू शकते? आणि आई तू बी ही समधी काम करतेस ना, पण तू बाबांची दासी अजिबात नाही वाटत. आम्ही समध्यांनी बाबासनी तुझ्या संग बोलताना बघितलंय. तुम्ही दोघं एकदम मैत्र वाटता. तर मग तू दासी कशी झालीस? समधी लोक तुझ्या बाबावानी नसतात भीमा. पण आई, प्रत्येक बाईला माझ्या आईवानी नक्कीच असलं पाहिजे, जी आपल्या नवऱ्या संग मैत्रवानी राहील, दासीवानी नाही. शेठजी. काय झालं? शेठजी, जसं तुम्ही सांगितलं होतं तसंच जाऊन सांगितलं म्या. शेठजी, शेठजी, गंगा सासरी जाय निघाली. तिच्या संग बाळा आहे, पण तो फक्त अर्ध्या रस्त्यापासून जाणार आहे. आता मजा येणार. रामजी सकपाळ, तू तुझ्या मुलाला महान बनवायला निघालाय आणि मी तुझ्या मुलीला गटारात पोचवायला चाललोय. आता निर्णय घे, मुलगा पाहिजे का मुलगी? गुरुजी, गुरुजी. नमस्कार गुरुजी. सुखी राहा, सुखी राहा. मी माधवी आणि ही कामदा. आम्ही चंद्रकांत गोडबोल्यांच्या मुली आहोत. अच्छा अच्छा अच्छा. आणि भीमरावाच्या मानलेल्या बहिणी पण. भीमराव जेव्हा पण आम्हाला भेटतो ना गुरुजी, तेव्हा तुमच्याबद्दल नक्कीच बोलतो. म्हणूनच आम्ही ठरवलं की सरळ तुम्हाला भेटायचं. अच्छा 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 अच्छा. बोला ना, काय झालं? हे काय? आम्हा दोघी बहिणींकडे सगळे मिळून एवढेच पैसे आहेत. आई बाबा आम्हाला जत्रेमध्ये जाण्यासाठी किंवा गारेगार खाण्यासाठी पैसे देतात. आम्ही त्यातले थोडे पैसे वाचवून ठेवतो. बाळांनो, मला सांगा की लहान मुलं पैसे का वाचवत असतात? कारण त्यांना त्यानंतर काहीतरी चांगलं घेऊन खाऊ शकतील. मग तुम्ही ते पैसे मला का देत आहात? आज सकाळी घरात बाबा आनंदानं आईला सांगत होते की भीमरावला शाळेतनं काढून टाकलंय आणि त्याला कुठल्या शाळेत नाही घेणार. आम्हाला वाटतं भीमाने शिकावं, कारण तो शिकला तर खूप लोकांना शिकवेल आणि सगळ्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करेल. म्हणून त्याचं शिकणं कुठल्याही परिस्थितीत गरजेचं आहे. तुम्ही ठेवा हे पैसे. जर समजा भीमाच्या दाखल्यासाठी पैशांची गरज पडली तर हे उपयोगी पडतील. हे बघा बाळांनो, तुम्हा दोघींची काय इच्छा आहे? तुमच्या भावाने पैशाच्या जोरावर मोठं व्हावं की आपल्या ज्ञानाच्या आणि शौर्याच्या बळावर? सांगा. त्याला लढू द्या. तो जिंकल्यावर अनेक जणांना उभं राहण्यासाठी जमीन मिळेल, समजलं का? आणि तो नक्कीच जिंकेल, कारण त्याच्याकडे तुमच्यासारख्या बहिणींचे आशीर्वाद आहेत. बरं ठीक आहे, आता तुम्ही दोघी घरी जा. ठीक आहे? नमस्कार गुरुजी. सुखी राहा, सुखी राहा. काय रामजी, सगळं ठीक आहे? आज डब्याला बटाट्याची भाजी आणि पुरी आहे, जी तुला खूप आवडते. रामजी, अरे कुठल्या विचारात आहेस? अरे कसला विचार करत होतास? शेठजी, माझ्या मुलाला भीमाला शाळेतनं काढून टाकलंय. काय? मी त्याच्यासाठी लय पुस्तकं नक्कीच खरेदी केली आहे, जेणेकरून तो शिकल.
अन शाळेतून काढून टाकल्याचं दुःख थोडं तरी इसरल. नाही म्हणजे आंबेडकर गुरुजी म्हणले होते की त्याचा दाखला करून घेतील. पर एक बाप हाय त्यामुळे काळजी तर वाटणारच. अहो रामजी, सगळं काही ठीक होईल. कसं तरी शिक्षण होईल. कसं बसं नाही शेटजी. माझ्या भीमाच्या आयुष्यात बाकी समजा कसं बसं झालं तरी मला काही फरक नाही पडणार, पर शिक्षण कसं बसं नाही. माझी अशी इच्छा आहे की त्यानं शिकावं, अजून चांगलं शिकावं. समध्या विषयातलं त्याला ज्ञान असावं. तो लहान पोरांसारखा विचार नाही करत. कवा असं काही बोलून जातो की मोठी माणसं बी विचार नाही करू शकत. त्याच्या काळजी समाज हाय, देश हाय, त्यांचं दुःख हाय, त्यांच्या अडचणी हाय. म्हणूनच माझी इच्छा आहे की त्यानं शिकावं, सवरावं, लाखो करोडो लोकांचा आवाज व्हावं. तो जेवढी चांगली मराठी बोलल, हिंदी बोलल, तेवढी चांगली इंग्रजी बी बोलल आणि त्याचं समद्या जगानं ऐकावं. आपल्या मुलाला इंग्रजी शिकवून देशद्रोही बनवणार आहात का? रामजी, इंग्रज सरकारची भाषा आपल्या मुलाला शिकवून तुम्ही आपल्या देशासोबत गद्दारी तर करत नाहीये ना? तुम्ही असं कसं बोलतायसा? एक भाषा शिकल्यावर देशासंग गद्दारी कशी काय होऊ शकते? रामजी, आज तुम्हाला एक गोष्ट ठरवावी लागेल. तुम्ही या देशाच्या क्रांतिकारकांसोबत आहात का आपल्या मुलाला इंग्रजी शिकवण्याच्या बाजूने आहात? जर तुम्ही तुमच्या मुलासोबत असाल आणि हे माहिती असूनही तुम्ही आमच्या काही सहकाऱ्यांना मदत केली होती, आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला देशद्रोही म्हणून घोषित करू आणि इथून पुढे असं समजण्यात येईल की तुम्ही इंग्रज सरकारला सामील झालात. Learning English is not a crime. If you know their language, you can understand them more. The more you start knowing them, the more your fight will be substantial to stand with the world, which would accept English. समजलं का तुम्हासनी मी काय म्हणलं ते? नाही, अजिबात नाही. हीच तर गोष्ट आहे. जर का शत्रूची भाषा समजली नाही तर तुम्ही लोक त्याच्या संग लढणार कसं? लढाई फक्त बाण आणि तलवारीची नसतीया. लढाई विचारांची बी असतीया आणि विचारांची देवाणघेवाण करण्याचं भाषा माध्यम आहे. म्हणूनच मी माझ्या भीमाला दोन्ही ठिकाणी लायक बनवणार. मुख्याध्यापक साहेब, त्या अस्पृश्य मानलेल्या मुलाच्या 2 मानलेल्या बहिणी देखील आहेत, ज्या स्पृश्य आहेत. त्या मला वाटेत भेटल्या आणि म्हणू लागल्या की गुरुजी, तुम्ही हे पैसे ठेवून घ्या आणि भीमरावला शाळेत दाखल करून घ्यायला सांगा. त्यांना असं वाटतंय की भीमराव शिकला तर समाजासाठी प्रेरणादायी ठरेल. फक्त जे वंचित आहेत त्यांनाच आशा आहे असं नाही, पण अशा सर्व लोकांना ज्यांना शिक्षणापासून लांब ठेवलं गेलंय, आमच्या समाजाच्या काही मुली देखील, त्यांनाही असं वाटतंय की भीमरावनं शिकावं. भीमराव फक्त एक विद्यार्थी नसून तो एक ज्योतिपुंज आहे, एक मशाल आहे, जो अज्ञान, निरक्षरता आणि मागासलेपणाच्या अंधारातनं पेटलाय. आणि समाजाचे जे ठेकेदार, जे आजतागायत या अंधाराचा फायदा घेत आहेत, त्यांना ही मशाल विझवून टाकायची. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांचं आयुष्य आजतागायत अंधारातच गेलंय, ते या मशालीकडे मोठ्या आशेने बघतायत. गुरुजी, पुरे 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 गुरुजी, मी महान नाहीये आणि माझं हृदयही तसं नाहीये, पण आता तुमचं बोलणं ऐकून माझ्याही मनात उत्सुकता निर्माण झालीये की या भीमराव मध्ये असं आहे तरी काय. उद्या घेऊन या त्याला. मीही बघतो की हा भीमराव आहे तरी कोण. तुम्ही मुलगा जन्माला घातलाय की बॉम्ब? हे बघा, माझा मुलगा हिंसावादी नाही आहे, बुद्धिवादी आहे.
सोड मला भीम, सोड. मी म्हंटल ना सोड. नाही ध्रुव, तू त्यांच्यासाठी मारामारी करणार? मग तो मंगेश चहावाला असं कसं बोलला की माझी झोपडी तोडणार आहे म्हणून? ह्याच्या तर आता. अरे ध्रुव, ध्रुव शांत हो आणि मुद्दा समजून घे. तो तसं म्हणलं कारण तू तोडफोड करावी, मारामारी करावी. मग तू समध्या गावाला तुझं हे वाईट रूप दाखवायला मोकळा. आणि मग गावकरी तुला भांडखोर आणि चुकीचं ठरवून तुझा तिटकारा करतील. पण हा रोज असं करायला लागला तर मी किती दिवस सहन करायचं भीम? अरे ध्रुव शांत हो बघू. आणि ह्याच्यावर तोडगा मारामारी करून नाही तर बुद्धी न काढ ध्रुव. बुद्धी परीच बळकट कुणीच नाही. अरे पण भीम, अभ्यासात तर ढ होतो मी. कोणाच ठाऊक किती बुद्धी असेल. मला फक्त एकच गोष्ट कळते, जे मनात येईल ते करून टाकायचं. अरे ध्रुव शांत हो, तुझा राग शांत कर आणि आज जा. अरे जा की, अरे जा जा. आता ऐक ध्रुव, जेव्हा कवा आपल्याला राग येईल तेव्हा थेट आपल्या घरात जायचं आणि घराला बघून एक मोठा श्वास घ्यायचा. अरे भीम, अरे भीम जादू झाली. भीमा, अरे सांग की असं हसायला काय झालं खुळेवानी? त्या चहावाल्या सोबत भांडण्यापेक्षा बरं आहे असं वेड्यासारखं हसलेलं बरं. काय म्हणताय? काय बी समजना. चल मी तुला रस्ते समजून सांगतो. चल. भीमाबाई, गंगाबाईचं इथनं अचानक सासरी जाणं योग्य नव्हतं. तिचं पोरग आजारी हाय, जाणं गरजेचं होतं. आणि काळजी नका करू, समज ठीक होईल. भाऊ, जास्त विचार नग करू. कधी कधी नवरा बायकोच्या भांडणात पोरांमुळे त्यावर तोडगा निघतो. आणि तसं बी ते गंगाचं सासर हाय आणि तिच्या अडचणी तर तिलाच निस्तराव्या लागतील ना. आणि बाबा, 2-4 दिवस झाल्यावर तुम्ही गंगाताईला भेटायला जावा आणि हे पण बघून यावा का समजा व्यवस्थित तर आहे ना. व्यवस्थितच असेल बाबा. भाऊजी भीमला घाबरतात. जर त्यांनी गंगाताईला त्रास दिला ना तर त्यांना भीमच्या समोर जावं लागल. आनंद, तुझं भाऊजी आहेत ते, त्यांच्याबद्दल असं बोलणं बरं नाही. तसं काही नाही आनंद दादा. जेव्हा भाऊजीसनी हे कळल की गंगाताईला बी पोरांची काळजी आहे आणि ती निरोप मिळतात धावत पळत आली, तेव्हा भाऊजी गंगाताईवर रागवायच्या बदल्यात खुश होतील. आणि हे तर बरंच झालं का निरंजन काकांनी निरोप येळेवर दिला आणि त्यांच्यामुळं भाऊजी बी खुश होतील आणि ताई बी. रामजी सकपाळ आणि त्याचं संपूर्ण कुटुंब हाच विचार करत असेल की गंगा सासरी निघून गेली आहे, आनंद साजरा करत असतील. पण त्यांना हे कुठे ठाऊक आहे की तू त्यांच्या आनंदाची वेसण माझ्या हातात दिली आहेस. घे पैसे उचल, तुझं काम झालंय. आता आजच्या आज एका रात्रीत तुझ्या बायकोला घेऊन हे गाव सोडून कुठल्या तरी नातेवाईकांकडे जाऊन राहा. चल. अहो पर शेठजी, जे ठरलं होतं त्या परीस कमी आहे. तुझ्या लायकीपेक्षा जास्त दिलंय तुला. आता काय माझी संपत्ती पण तुझ्या नावावर करू काय?
हे तुम्ही चांगलं नाही करताय शेठजी. निमूटपणे तुझी बायको पोरं घेऊन निघून जा, नाहीतर उद्या सकाळी जर का रामजीला कळलं तर तो तुला सोडणार नाही आणि तुझ्या समाजाची माणसं तुला सोडणार नाहीत. समजलं? चल निघित ना. आता गाव सोडून गेल्याशिवाय दुसरा पर्याय पण नाही ना शेठजी. पर एक गोष्ट चांगलीच ध्यानात आली आहे माझ्या. जेव्हा केव्हा भीमाला शिकायचं असतं तेव्हा तुम्ही समदे मिळून त्याला अडवायला बघता का? कारण तुम्हा समद्यासनी भ्या वाटत्या. जर आम्ही समदे शिकून शान झालो तर तुम्ही आम्हासनी असं फसवू नाही शकणार. भीमराव, भीमराव, भीमराव. आलो गुरुजी. काय झालं सांगा की. भीमराव, मी मुख्याध्यापकांशी तुझ्याबद्दल बोललोय. ते तयार आहेत. उद्या सकाळी तू लवकर उठून तयार राहा. मी तुला माझ्यासोबत शाळेत घेऊन जाणार आहे. गुरुजी, कुठल्या शाळेमध्ये? इथेच. इथून 4 गाव लांब आहे शाळा. 4 गाव सोडून म्हणजे किती लांब असेल गुरुजी? साधारण 5 मैल. 5 मैल म्हणजे येऊन जाऊन 10 मैल. एवढं लहान पोरग एवढं लांब कसं काय जाऊ शकल? आई, मी जाईन ग आई. मग कसं बी जाईन. जर का गुरुजी जात असतील तर मग त्यांचा विद्यार्थी बी जाईल. भीम, 10 कोस लय जास्ती असत्यात. येण्या जाण्यात लय त्रास होईल. तू अजून लहान आहेस ना. पण शिकाया बी मिळेल ना आत्या. आणि दुसरं कुठलं मार्ग बी नाही आहे. अहो तुम्ही तरी समजा की 10 मैल रोज जायचं म्हणजे खायची गोष्ट आहे का? गुरुजी, एखाद्या दुसऱ्या शाळेत दाखला करून नाही घेणार का भीमाला? बाबा, आईला समजवा की मी जाईन. नाही, तुम्ही ह्यालाच समजवा. नाही, तुम्ही आईलाच समजवा. हे बघ बाळा, तुझं शिक्षण आणि आईची काळजी यात मी काय समजवणार? अरे भीम, कुठे चाललायस? अरे भीमा, तरी अरे सांगून तरी जा कुठे चाललायस त्यो. आई, ध्रुवच्या घरापासून आपल्या घरापासून 100 चक्र मारले तर 1 मैल होईलच ना. तर मग मी तुला 500 चक्र मारून धावतो. तर मग तुला खात्री पटेल ना का मी शाळेत जाऊ येऊ शकतो. मी चाललो. अरे नाही भीमाबाई, त्याला अडवू नकस. एकतर विश्वास ठेव की तो चालत पळत पडत उठत शाळेला जाईल. आणि जर तुझा विश्वास नसेल तर एकदा आजमावून बघ की भीम ते पूर्ण करतो की नाही. भीम, भीमाबाई, तुम्ही तर भीमरावच्या आई आहात. त्यामुळे तुम्ही तर भीमरावला चांगलंच ओळखता. तुम्हाला तर चांगलंच ठाऊक आहे की भीमरावला शिकण्यापासून कुणीच अडवू शकत नाही. जाऊ द्या ना त्याला शाळेत. थांब ना भीमा. आई, मला शाळेत जाऊन दिलंच तरच मी थांबन. हा ठीक आहे, जा तू शाळेला.